चरणात आणायला एकदम कठीण वचन कर्मण्येवाधिकारस्ये. हे आमचे हे माजी नगरसेवक शशिकांत पाटकर आज ते जगात नाहीत, मात्र त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. केवळ कॅप्टनच्या आईला पाण्याचा त्रास होतो म्हणून अख्ख्या जीवनसरिता सोसायटीला स्वतःच्या खर्चाने ट्यूबवेल बांधून देणारे, सगळी मेहनत तेच करणारे. त्यांना कळताच धावत आले आणि फक्त सेक्रेटरी आणि चेअरमनच्या त्यावेळच्या सह्या घेतल्या. त्याच्यानंतर गेली कित्येक वर्ष आम्ही तेच पाणी वापरतोय फ्लशसाठी. नवीन बिल्डिंग बांधली, त्याच्या वापरासाठी वापरलं. नवीन लोक राहायला आले, तेही फ्लशला हेच पाणी वापरतात. अर्थातच मीही त्या ठिकाणी आता राहत नाही, कदाचित तो जागा विकूनही टाकेन, मात्र फ्लशचं पाणी जीवनसरिता सदैव वापरत राहील. हीच गोष्ट कॅप्टन विनायक गोरे फार्मच्या बरोबर समोर बांधलेल्या एका पाण्याच्या टाक्याची. तलाठी म्हणाले, मॅडम बास. मी त्यांचा शब्द मानला आणि लांब घरापासून पण दिसेल असा हा पाण्याचा टाका बांधला. त्याच्यावर आज अक्षरशः शेकडो गुरं, गाढव, घोडे, गाई सगळी त्याचा वापर करतात. गाववाले वापर करतात, गाववालेच ते मेंटेन करतात. मात्र त्यांच्या कोणाकडूनही त्यांनी थँक्स म्हणावे अशी अपेक्षा नाही, कारण त्यांनी थँक्स न म्हणताही त्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभतात. आमच्या पूर्णपणे कोरड्या ठणठणीत जागेचं आज नंदनवन झालं आहे केवळ यांच्या आशीर्वादामुळे.